सराफ दुकानातील जबरी चोरीचा 72 तासात छडा. शहर गुन्हे शाखेची कामगिरी. शहरातील 70 फूट रोडवरील शिवकुमार ज्वेलर्स येथे पिस्टलचा धाक दाखवून 2 सोन्याचे नेकलेस लुटणाऱ्या टोळीचा अवघ्या 72 तासात पर्दाफाश करण्यात शहर गुन्हे शाखेला यश आले. या प्रकरणातील पुण्यातील दोघा आरोपींना अटक करण्यात आले. त्यांच्याकडून 2 सोन्याचे नेकलेस, देशी बनावटीचं पिस्टल, जिवंत काडतूस, मोबाईल फोन आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा एकूण 6,30,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तिसरा आरोपी अद्याप फरार आहे. त्याचा शोध सुरू आहे. 13 जून रोजी दुपारी 12:30 वाजण्याच्या सुमारास 3 जणांनी एक्सेस स्कूटीवर येत 70 फूट रोडवरील शिवकुमार ज्वेलर्समध्ये प्रवेश केला. त्यापैकी एकानं पिस्टलचा धाक दाखवून दुकान मालकास धमकावलं आणि 2 सोन्याचे नेकलेस जबरदस्तीने घेऊन तिघे पसार झाले. या घटनेनंतर सदर बाजार पोलीस ठाण्यामध्ये जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस आयुक्त एम राजकुमार, पोलीस उपायुक्त डॉक्टर अश्विनी पाटील आणि सहाय्यक पोलीस आयुक्त दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शहर गुन्हे शाखेने तपासाची सूत्र हाती घेतली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांनी 4 स्वतंत्र तपास पथकं तयार करून आरोपीचा शोध सुरू केला. तपासादरम्यान गुन्हे शाखेच्या पथकाने शहरातील विविध भागातील तब्बल 250 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासलं. तांत्रिक विश्लेषण, गोपनीय माहिती आणि सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींची ओळख पटवण्यात आली. चोरीस गेलेले नेकलेस विक्रीसाठी अक्कलकोट रोडवरील महालक्ष्मी मंदिराजवळ 2 संशयित येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे सापळा रचून पोलिसांनी जिलानी रफिक दामटे वय 33, सध्या राहणार 70 फूट रोड, मूळ राहणार लक्ष्मीनगर, येरवडा, पुणे आणि साहिल उर्फ भाई नबी नंदियाल वय 24, सध्या राहणार डोनगाव रोड, सलगरवाडी, मूळ राहणार लक्ष्मीनगर, येरवडा, पुणे या दोघांना ताब्यात घेतलं. अंगझडती दरम्यान जिलानीकडून देशी बनावटीचं पिस्टल, 3 जिवंत काडतूस, 1 सोन्याचा नेकलेस आणि मोबाईल फोन जप्त करण्यात आला. तर साहिलकडून दुसरा सोन्याचा नेकलेस आणि मोबाईल फोन मिळून आला. चौकशीत दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांनी तिसरा साथीदार रेहान उर्फ जड्या रमजान लडाप उर्फ शेख राहणार शहाबाद, जिल्हा कलबुर्गी यांच्यासह शिवकुमार ज्वेलर्सची रेकी करून दरोड्याचं कट रचल्याचं सांगितलं. गुन्ह्यासाठी वापरण्यात आलेली सुझुकी ॲक्सेस दुचाकी त्यांनी 1 दिवस आधी कुर्डवाडी येथून चोरी केल्याचं उघड झालं. संबंधित दुचाकी चोरी प्रकरणी कुर्डवाडी पोलीस ठाण्यात स्वतंत्र गुन्हा दाखल असल्याचं पोलिसांनी सांगितलं. पोलिसांनी आरोपीकडून 20 ग्राम वजनाचा सोन्याचा नेकलेस, 18 ग्राम वजनाचा दुसरा नेकलेस, गुन्ह्यात वापरलेली दुचाकी, देशी बनावटीचं पिस्टल, 3 जिवंत काडतूस आणि 2 मोबाईल फोन असा एकूण 6,30,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. सदरची कामगिरी एम राजकुमार, पोलीस आयुक्त सोलापूर शहर डॉक्टर अश्विनी पाटील, पोलीस उपायुक्त दिलीप पवार, सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली अरविंद माने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा, सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर धायगुडे, शैलेश खेडकर, तुकाराम घाडगे, निलेश पाटील सोनवणे व त्यांचं तपास पथकातील पोलीस अंमलदार नंदराम गायकवाड, अंकुश भोसले, जावेद जमादार, धीरज सातपुते, इम्रान जमादार, अनिल जाधव, विठ्ठल यलमार, विनोद राजपूत, सिद्धाराम देशमुख, विजयकुमार वाळके, तात्यासाहेब पाटील, अजिंक्य माने, संजय साळुंखे, उमेश पवार, अभिजित धायगुडे, आबाजी सावळे, काशीनाथ वाघे, भारत पाटील, वसीम शेख, राजकुमार वाघमारे, महेश रोकडे, सुभाष मुंडे, राजकुमार पवार, शैलेश बुगड, महेश शिंदे, महेश पाटील, विद्यासागर मोहिते, वाजिद पटेल, योगेश बर्डे, राहुल तोगे, अभिजित पवार व सायबर पोलीस स्टेशनकडील पोलीस अंमलदार प्रकाश गायकवाड, मच्छिंद्र राठोड, नानासाहेब काळे, चालक सतीश काटे, बाळासाहेब काळे, फरदीन शेख यांनी केले. भारतीय न्याय संहिता कलम 303 ब्रॅकेट 2 अन्वये गुन्हे दाखल आहे. आता अशा गुन्हे शाखेकडे श्री दायगुडे, श्री शैलेश केडकर, तुकाराम गाडगे, श्री निलेश सोनवणे अशा या तपास पथकांनी अतिशय चांगली काम करून गंभीर स्वरूपाच्या जबरी चोरीच्या आणि 1 मोटरसायकल चोरीच्या 2 गुन्हे उघडकीस आणलेले आहेत. यात गुन्ह्यात हे जबरी चोरीला गेलेले 2 सोन्याचे नेकलेस, 20 ग्रामचे 1 आणि 18 ग्रामचे 1 अशा दोन्ही रिकव्हर झालेले आहेत. यांनी चोरलेले वाहन, जे गुन्ह्यात वापरलेले जे वाहन आहेत तेही रिकव्हर झालेले आहेत. देशी बनावटी पिस्टल व 3 जिवंत काडतूस आणि 2 मोबाईल फोन अशा एकूण 6,30,000 किमतीच्या मुद्देमाल जप्त करण्यात आलेले आहेत. त्यांच्या बाकी कोर्टासमोर हजर करून बाकी जे कायदेशीर प्रक्रिया आहे ते चालू आहे. या कामगिरीबद्दल मी क्राईम ब्रांचच्या DCP डॉक्टर अश्विनी पाटील, DCP झोन श्री प्रीतम यावलकर, ACP क्राईम श्री दिलीप पवार, ACP डिव्हिजन श्रीमती पुरी, PA श्री अरविंद माने, PA श्री भाटगर, APA श्री दायगुडे, श्री केडकर, श्री गाडगे, श्री निलेश सोनवणे, त्यांच्या पथकामधील सर्व अंमलदार श्री नंदराम गायकवाड, अंकुश भोसले, जावेद जमादार, धीरज सातपुते, इम्रान जमादार, अनिल जाधव, विठ्ठल यलमार, विनोद राजपूत, सिद्धाराम देशमुख,
विजयकुमार वाळके, तात्यासाहेब पाटील, अजिंक्य माने, संजय साळुंके, उमेश पवार, अभिजित दायगुडे, आबाजी सावळे, काशीनाथ वाघे, भारत पाटील, वसीम शेख, राजकुमार वाघमारे, महेश रोकडे, सुभाष मुंडे, राजकुमार पवार, शैलेश भुगट, महेश शिंदे, महेश पाटील, विद्यासागर मोहिते, बाजित पटेल, योगेश बर्डे, राहुल तोगे, अभिजित पवार, सायबर पोलीस स्टेशनकडील पोलीस अंमलदार प्रकाश गायकवाड, मच्छिंद्र राठोड, नानासाहेब काळे आणि आपला चालक सतीश काटे, बाळासाहेब काळे, फरदीन शेख अशा पूर्ण चमूला मी मनापासून अभिनंदन करतो. आता 13 तारीखच्या घटनापासून आता पूर्ण हे लिगल प्रोसेस कंप्लीट होईपर्यंत यांनी पूर्णपणे करून या आरोपीच्या मागे लावून ओपन सोर्स इंटेलिजन्स आणि आपला ह्युमन इंटेलिजन्स आणि तांत्रिक विश्लेषण अशा दोन्ही वापरून अतिशय सुंदर हे डिटेक्शन करून आणलेलं आहेत आणि आरोपी अटक करून सर्व मुद्देमाल जप्त केलेला आहे. त्याबद्दल पूर्ण चमूला मी अभिनंदन करतो. सर हे रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत का? हे यांची मोडस कशी होती? सर्व आरोपीवर क्राईम्स आहेत. आरोपी दामटे यांच्या विरुद्ध येरवाडा पोलीस स्टेशन पुण्याला 2 केस आणि लष्कर पोलीस स्टेशन पुण्याला 2 केस आहेत. आणि आरोपी साहिल जे आहे त्यांच्या विरुद्ध येरवाडा पोलीस स्टेशनला 1 केस आहे. जे पाहिजे आरोपी आहेत त्यांच्या विरुद्ध अगोदर 7 केसेस आहे सर्व पुण्यामध्ये, येरवाडा, लष्कर आणि लक्ष्मीनगर समर्थ पोलीस स्टेशनला, खडकीला पण, आणि आता हे कुर्दवाडीला 1 आणि आपलं सोलापूर शहरात 1 अशा 9 केस होत आहेत त्याच्यावर. ते डिटेल्सही आपल्याला प्रेस नोटला ऍड केलेले आहे. सर हे पूर्वनियोजित ते 9 तारीख एकत्र आलेले आहे. आता जे प्राथमिक चौकशीला हे कळत आहे 9 तारीख एकत्र आलं, त्यांनी प्लॅन करून. आरोपींनी पिस्टल सारखे घातक शस्त्र सहजपणे कसे मिळवले? सॉरी, पिस्टल कुठून आले? हा, ते आता प्रिलिमिनरी इंट्रोगेशन चालू आहे. पुण्यात एक व्यक्तीकडून घेतलं अशा इन्फॉर्मेशन आहे, त्यावरही आमचे काम चालू आहे. तर यापैकी 2 आरोपी सोलापूरचे आहेत मूळ, आणि एक आरोपी मूळ नाही, मूळ पुण्याचे आहे, सध्या रहिवासी इथं आहे. मग ते हे दोघं आणि ते पुण्यात यांची मैत्री कसं, म्हणजे कुठं हे सर्व पुण्याचेच आहे ना. म्हणजे कुठं कारागृहात ओळख झाली होती किंवा कसं ते काय? आता फर्दर डिटेल्स चालू आहे. सर्व ते लक्ष्मीनगर भागात रहिवासी आहे. तात्पुरता इथं 2 जण सोलापूरला आहे. सर यातील एक आरोपी पुण्याच्या गुन्ह्यात येरवड्यामध्ये होता असं देखील. हो, ते डिटेल्स दिलेले आहे आपल्याला. सर हे मोडस सांगायची मोडस कशी होती? ते अशा विशिष्ट स्पेसिफिक मोडस वापरला अशा विषय नाही. यांनी तिघजणांनी 9 तारीखला यांनी प्लॅन केलेला आहे आणि त्यानुसार 12 तारीखला इथून कुर्दवाडीला जाऊन एक चोरी केल्या मोटरसायकल, ते पुण्यात वापरू म्हणून, आणि त्या गाडी इथं आणून यांच्या स्वतःच्या एक गाडी ते दुसऱ्या ठिकाणी सोडून हे जे चोरीचं मोटरसायकल आहे त्या ट्रिपल सीटवर यांनी आलं आणि त्या पर्टिक्युलर ज्वेलरी दुकानमध्ये जाऊन तिथं बंदुकीच्या दाग टाकून 2 नेकलेस त्यांनी जबरी चोरी केली. सर यांना अटक करून किती दिवस झाले? आज आहे ना 1 दिवस. म्हणून काय आहे, तुमच्यातच काही लोक याची बातमी अनेक ठिकाणी. या आय अंडरस्टँड. आपण जे मी फॉर्मली तुम्हाला देतो हे डिटेल्स आपण नोंद करून घ्या. ठीक आहे, धन्यवाद.